आजचा आपला पहिला प्रश्न आहे 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात केले जाणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. आपण यापूर्वीचा प्रश्न पाहिला होता, त्यामध्ये आपला प्रश्न होता की 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणाला दिलं आहे किंवा अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे. तर या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी यांची निवड केली होती, परंतु त्यावेळेस हे संमेलन जे आहे ते कोठे होणार किंवा या संमेलनाचं स्थळ निश्चित झालं नव्हतं. आता या संमेलनाचं स्थळ निश्चित झालेलं आहे आणि हे जे आहे 99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ते नागपूर या शहरामध्ये आयोजित केलं जाणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाल संवर्धन केंद्रांचे नाव बदलून जगन्नाथ आश्रम असे करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरियाणा. हरियाणा राज्यातील बाल संवर्धन केंद्राचं नाव बदलून आता जगन्नाथ आश्रम असं केलं जाणार असल्याची घोषणा नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली आहे. म्हणजेच हरियाणामध्ये सध्या जे काही बाल संवर्धन केंद्र आहेत त्यांना आता जगन्नाथ आश्रम या नावाने ओळखलं जाणार आहे. म्हणजेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 हरियाणा. इथे हरियाणाचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हे आहे हरियाणा. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. हरियाणाचे सध्याचे राज्यपाल किंवा गव्हर्नर आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. नेक्स्ट, भारतीय पुरुष बॉक्सिंगच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C.A. कुटुप्पा. C.A. कुटुप्पा इमेजमध्ये बघा, हे आहेत C.A. कुटुप्पा आणि यांची नुकतीच भारतीय पुरुष बॉक्सिंगच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C.A. कुटुप्पा. पुढचा प्रश्न, नुकताच मोहम्मद रफी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत शांताराम कुडालकर व उषा तिमोथी या दोघांना हा मोहम्मद रफी पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. लक्ष्मीकांत पॅरेलाल ही एक संगीतकार जोडी होती, त्यामधल्या लक्ष्मीकांत म्हणजेच लक्ष्मीकांत शांताराम कुडालकर आणि उषा तिमोथी या दोघांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. हा जो पुरस्कार आहे मोहम्मद रफी पुरस्कार याचं स्वरूप 1 लाख रुपये रोख व एक ट्रॉफी असं स्वरूप असून हा पुरस्कार वरील दोन्ही म्हणजे लक्ष्मीकांत शांताराम कुडालकर आणि उषा तिमोथी या दोघांनाही नुकताच जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, 3 जानेवारी 2019 रोजी 106वी भारतीय विज्ञान काँग्रेस खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब. पंजाब या राज्यामध्ये 3 जानेवारी 2019 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये 106वी भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित केली जाणार आहे. ही जी भारतीय विज्ञान काँग्रेस आहे ती जगभरातील शास्त्रज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यातील नवीन शोध व संकल्पनांचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने ही भारतीय विज्ञान काँग्रेस दरवर्षी आयोजित करण्यात येते. आणि 2019मध्ये होणारी जी 106वी भारतीय विज्ञान काँग्रेस आहे ती पंजाब या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वीची म्हणजे 2018ची 105वी भारतीय विज्ञान काँग्रेस ही इम्फाळ, मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे 16 ते 20 मार्च 2018 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता जी आहे 3 जानेवारी 2019 या दिवशी होणारी ती पंजाब या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे. याची थीम पण आपल्याला विचारली जाऊ शकते. तर ह्या 106वी जी भारतीय विज्ञान काँग्रेस आहे तिची थीम आहे फ्युचर इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फ्युचर इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही 106व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले संगीत संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. तामिळनाडू राज्यातील थिरुवैयारू येथे हे भारतातील पहिले संगीत संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. हे स्थापन होणार आहे तामिळनाडूमध्ये. मॅपमध्ये बघा, हे आहे तामिळनाडू. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तामिळनाडूचे सध्याचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत इडापड्डी के पलानीस्वामी. आणि आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात वाजपेयी आंतरराष्ट्रीय विद्यालयांची सुरुवात करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महाराष्ट्रामध्ये भारतरत्न
अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय विद्यालयांची सुरुवात केलेली आहे. एकूण 100 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाठ्यक्रम शिकवण्याच्या उद्देशाने या विद्यालयांची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ती नुकतीच महाराष्ट्र या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. आणि या विद्यालयांची सुरुवात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 94व्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ट्राय TRAI हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. उत्तर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे ट्रायचा लॉंग फॉर्म आहे. आपण इथे हा प्रश्न घेतला कारण नुकत्याच ट्रायने केलेल्या नवीन नियमांच्या विरुद्ध किंवा नवीन नियमाच्या विरोधात केबल चालकांनी संपाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे ट्राय सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न घेतला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.